नमस्कार मित्रांनो, आशिष निकम व्लॉग मध्ये या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आपण आज बघणार आहोत की ही गाडी कशी हे खड्डा पार करते। पूर्णपणे खाली पाणी आहे आणि खाली जर गाडी पडली तर पलटी देखील होऊ शकते। 4 वेळा पलटी होऊ शकते। पलटी होते का नाही, की गाडी सरळ जाते की पलटी होते, हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आता हा पूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकत आहात की ही गाडी चाललेली आहे जंगलामधून आणि पुढे एक चांगलाच मोठा खड्डा आहे। म्हणजे जवळजवळ त्या गाडी जर खड्ड्यात गेली तर 90 डिग्रीचा कोन तयार होईल। म्हणजे गाडीचं तोंड खाली आणि डोकं वर येईल आणि असं ही कशी पार करते गाडी ते आता आपण बघायचं आहे। तर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच खूप काही व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याकडे व्हिडिओ अपलोड आहेत। आणि तुम्ही बघू शकत आहात की ड्रायव्हरनं थोडंसं यू टर्न थोडी मागे घेतलेली आहे गाडी। स्ट्रेट करायचं त्यांचं चालू आहे आणि खड्डा एकदम खोल आहे। त्या खड्ड्यातून कशी गाडी बाहेर निघते ते बघायचं आहे। पुढे पाणी आहे, वाहतं पाणी आहे खाली आल्यानंतर, ते पण बघायचं आहे। आणि पुढे हा काळा शर्ट घातलेला माणूस त्याला डायरेक्शन देत आहे की तू कसं टायरचा टर्न मार आणि तू कसा टर्न घेऊ शकतोस हे दाखवत आहेत। तुम्ही बघू शकत आहात की ड्रायव्हर पूर्णपणे तू जसा काळा शर्टचा माणूस सांगत आहे त्याप्रमाणे गाडीला टर्न घेत आहे आणि गाडी आता पूर्णपणे एका सरळ रेषेत घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्या दोघांचा। आणि जसं की तुम्ही बघू शकत आहात की गाडी त्याने रिव्हर्स घेतलेली आहे, म्हणजे एका सरळ रेषेत गाडी येणार आता ती। आणि गाडी ज्या वेळेला ही एका सरळ रेषेत येईल, कारण ती गाडी जाण्या एवढाच त्या खाली दरीमध्ये वाट आहे। तर तुम्ही बघू शकत आहात की त्या गाडीच्या जेवढी साईज आहे तेवढाच रोड खाली आहे जाण्यासाठी आणि पूर्ण खाली खड्डा आहे। आणि त्या खड्ड्यातनं गाडी कशी काढते ते आपल्याला बघायचं आहे। आणि एकदम खूप मोठं आव्हान आहे मित्रांनो, कारण अशा वेळेला गाडी पलटी देखील होऊ शकते। आणि तुम्ही बघू शकत आहात की ड्रायव्हरनं एकदम हळूवारपणे ती गाडी आणत आहे आणि ही गाडी नक्कीच 4x4 असणार, त्याशिवाय असा रोड पार करणं हे 2x ला शक्यच नाही, 4x2 ला शक्यच नाही। आणि 4x4 असल्यामुळे ही गाडी अतिशय हळूवारपणे खाली जात आहे। तुम्ही बघत आहात ही गाडी पलटी होणार नाही याची काळजी घेण्याकरिता हा काळा शर्ट चा मेंबर त्याला खूप शांतपणे सांगत आहे की बाबा तू असं कर। आणि तुझ्या गाडीचे 4 टायर त्याने चेक केलेले आहेत कसे आहेत आणि परत तो पुढे आलेला आहे माणूस आणि आता तो दाखवत आहे की तू हळूवार तुम्ही सांगितल्याशिवाय पुढे येऊ नकोस, तुझे 4 टायर मी बघितलेले आहेत कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत। आणि आता त्याला पुढे घेऊन बोलवत आहे अवघा परत एकदा, आणि खाली पूर्णपणे दरी आहे मित्रांनो। तर बघू शकत आहात की कसं हे चालू आहे त्यांचं काम, कारण इतकं सोपं नाही आहे। कारण भरपूर तुम्ही अपघात बघितलेला असतीलच, कारण अशा रोडला गाड्या स्लिप होऊ शकतात, गाडी पलटी होऊ शकते, गाडी 4 वेळा पलटी देखील होऊ शकते, हे तुम्हाला माहित आहे। आणि ही गाडी कशी ड्रायव्हर काढतो हे आपल्याला बघायचं आहे। आणि काळा शर्टचा माणूस एकदम अनुभवी आहे, तो कसं त्याला डायरेक्शन देत आहे, कसं हातवारे करत आहे तुम्ही बघत आहात इथे। कारण इतकं देखील सोपं नाही आहे मित्रांनो, जेवढं तुम्हाला इथं आता व्हिडिओ मध्ये दिसत आहे इतकं देखील सोपं नाही आहे। पुढे तुम्हाला पाणी देखील दिसत आहे आणि ह्या पाणी एवढं म्हणजे त्या पूर्ण आता गाडी पूर्ण खाली येऊन आणि परत त्या पाण्यातनं सरळ पुढे जाणार आहे। म्हणजे ड्रायव्हर तर एक्सपिरियन्स वाला आहे, पण जो डायरेक्शन देत आहे खाली उभा राहून त्याचा किती एक्सपिरियन्स असेल तुम्ही हे विचार करू शकता। अवघा देखील गाडी आता बरोबर त्या जेवढा रोड आहे तेवढ्या रोड मध्येच गाडी घातलेली आहे आणि हळूवारपणे तो खाली गाडी घेत आहे तुम्ही बघत आहात। आणि जसं ती गाडी खाली जाईल तस पूर्ण 90 डिग्री अवघा पाणी मध्ये गाडी उतरलेली आहे। अरे वा वा वा, आणि गाडीला काहीच झालं नाही, व्यवस्थित पाण्यामधनं पण गाडी स्पीड मध्ये घेतलेली आहे तुम्ही बघू शकत आहात मित्रांनो। आणि छान असं काम केलेलं आहे।
आणि गाडी मोठी आहे, यामध्ये जवळजवळ 7+ सीटर गाडी आहे ही. आणि जसा की रोड तुम्ही बघू शकता, पूर्णपणे खड्डा होता, तिथं पाणी वाहत होतं, त्यातून गाडी खाली घेतलेली आहे. आणि थोडस मागचं एक बंपर हे झालेलं आहे, एक निघून पडलेला आहे, पण काय अडचण नाही, ते ठेवलेलं आहे त्यांनी गाडीमध्ये. तर